मस्क्युलर डिस्ट्रॉफी मध्ये काय असतं की आपले जे मसल्स असतात किंवा आपल्या ज्या पेशी असतील तर त्या निकामी होतात हळूहळू वयामानानुसार. तर ती जी व्यक्ती माझ्याकडे होती तिचं जे एज होतं अच्छा तो 28च्या अराउंड तिचं एज 27 28 हा. पण ज्यावेळेस तिचं वेट आम्ही केलं तर तिचं वेट काय ते निघालं 38-39च्या आसपास तिचं वेट निघालं होतं. कारण बॉडीमध्ये मसलच नव्हत्या. मसल होत्या पण आपण म्हणतो की कुजल्यासारखेच झाल्या होत्या की ते काही वर्कच नाही करायचं. इव्हन तिला पाण्याची बॉटल धरणं सुद्धा मुश्किल झालेलं. आम्ही तिला आठवड्यातून तिचे 7 सेशन्स व्हायचे. ज्यावेळेस हे आम्ही महिनाभर चालवतो आम्हाला थोडा थोडा इफेक्ट दिसायला लागला कारण की ती पाण्याची बॉटल उचलू शकत होती, फोन उचलायला सुरुवात केली होती कारण तिच्याकडून त्या आधी करणं मुश्किल होता. असं करत करत थोडा संयम ठेवला. त्याच्या 3 महिन्यानंतर तिला थोडंसं उठता यायला लागलं आणि 6व्या महिन्यामध्ये ज्यावेळेस ती आम्हाला भेटायला ती चेन्नईला राहायची. ती ज्यावेळेस 6व्या महिन्यात आम्हाला भेटायला आली तर ती स्वतः काय तिच्या प्लेनमध्ये म्हणजे ट्रॅव्हल करून त्याच्यानंतर कॅब वगैरे करून ती आम्हाला भेटायला आली. नाही तिच्यासोबत तिची आई सुद्धा होती पण ती घरातून निघून ती बाहेरपर्यंत येऊ शकली कारण की तिची जी कंडिशन होती व्हीलचेअरवरच फिरायची ती. आणि ज्यावेळेस ती आमच्याकडे चालून ज्यावेळेस ती आमच्याकडे आली तर ते चालून आली होती ती आणि ते सगळं योगामुळेच कम्प्लीट करू शकलो आम्ही. कारण की आसन होतं, प्राणायाम होतं, प्रत्याहार होता, स्वतःवरती काही नियम सुद्धा लावलेले होते. त्याच्यामुळे ती गोष्ट जी आपण म्हणतो की खूप जास्त वेळ लागतो तिने ती कमी वेळात करून दाखवली होती आम्हाला. डेडिकेशन ज्याला म्हणता येईल आपल्याला.